साहेब कालपासून नाशिकमध्ये आहात. काय नेमकं घडामोडी घडतायत? तुम्ही खूप प्रयत्न केले गणेश गोकुळके त्यांच्या मागणीसाठी, पण अद्याप झाली नाही. नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परवा ज्यावेळी मी होतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की गणेश गीतेंचा जो फॉर्म होता तो देखील मागे गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 फॉर्म जे होते ते देखील मागे गेलेले आहे. मालेगावचा एक जो फॉर्म होता तो देखील मागे गेलेला आहे. आता 2च फॉर्म शिल्लक आहेत, त्याच्यामध्ये गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे. तर सकाळपासून मी 2दा प्रसाद हिरेंशी बोललो. संध्याकाळच्या टप्प्यामध्ये प्रसाद हिरेंना स्वतः दादाजी भुसे जे नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत ते स्वतः त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि मी देखील स्वतः गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे. गिरीश भाऊ देखील काल जळगाववरनं रात्री नाशिकमध्ये पोचलेले आहेत. आमचं दोघांचंही ठरलेलं होतं की नाशिकमध्ये येऊन थांबायचं. आता पुढच्या अर्धा तासामध्ये, कारण काहीतरी गिरीश महाजन साहेबांचे काही नाशिकमध्ये कार्यक्रम होते, त्याच्यामुळं ते कार्यक्रम झाल्यानंतर आता गणेशजींना आणि गोकुळजींना भेटतील आणि मी प्रचंड आशावादी आहे. प्रचंड सकारात्मकता स्वतः माझ्यामध्ये असल्यामुळं मला ठाम विश्वास आहे की योग्य तो निर्णय होईल आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे जे आहेत त्यांचं समर्थन उरलेले दोन्ही आमचे सहकारी उमेदवार जे आहेत हे करतील, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. गोकुळ गीतेंनी आज सकाळी देखील गोकुळ गीतेंची भूमिका आहे की मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, मी भाजपमध्ये नाही आहे, त्यामुळे माझ्यावर दबाव आणू नये भाजपकडून अशा पद्धतीने माघार घेण्यासाठी. नाही, एक लक्षात घ्या की ठाम आहेत असं त्यांचं आजचं अगदी 100% त्यांच्या मताशी मी सहमत आहे की कुणीच कुठच्या उमेदवारावर दबाव आणू नये. मी स्वतः म्हणजे कदाचित मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, पण मी जर रेकॉर्डिंग गोकुळजींबरोबरचं बोलताना जर ठेवलं असतं तर मी तुम्हाला नक्की ते ऐकून दाखवलं असतं. मी त्यांना विनंती केलेली आहे. शेवटी मी ज्या पक्षाचं नेतृत्व मानतो, एकनाथ शिंदे साहेबांना मानतो, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत जर अडचण निर्माण झालेली असेल तर दबाव कशाला आणायचा? शेवटी आपण एकमेकाची तोंड बघत असतो. त्याच्यामुळे मी त्यांना अगदी सन्मानपूर्वक विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की गिरीश भाऊ महाजन आणि मी यांच्या सन्मानपूर्वक मागणीला, विनंतीला ते मान देतील. मुळात काल माघारीचा दिवस होऊन गेलेला आहे, आता ते नक्की काय अपेक्षित आहे, काय करणार अपेक्षित? नाही, ठीक आहे ना, माघारीचा दिवस जरी होऊन गेला असला, बघा राजकारणामध्ये समज गैरसमज होत असतात, परंतु ते वेळेवर जर दूर केले तर त्याचे परिणाम दूरगामी होत नाहीत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य तो निर्णय होईल आणि महायुतीला पोषक असा निर्णय होईल. साहेब, याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की जळगावला तुमच्या पक्षाकडनं एक उमेदवार तिथं बंडखोरी केलेली होती, त्यांनी अर्ज भरला होता, शेवटपर्यंत तिथे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. या 2 ज्या घटना आहेत त्या एकमेकांवर अवलंबून आहे असा सुद्धा एक सूर बघायला मिळतो. तर मला असं वाटतं की गिरीश भाऊ बाईटमध्ये अशा पद्धतीचं बोललेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो की जळगावमध्ये जे आमचे उमेदवार असतील किंवा इथे जे उमेदवार असतील हे दोघेही महायुती म्हणून समजून घेतील, कारण शेवटी भाजपाचे सगळे लोक आहेत ती देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, गिरीश महाजन साहेबांचं नेतृत्व मानतात, बावनकुळे साहेबांचं मानतात, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं मानतात. तसं आमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं सर्वमान्य नेतृत्व आहे. त्याच्यामुळं तिथं देखील योग्य तो तोडगा निघेल. काल मी आता परभणीमध्ये होतो. परभणीमध्ये काही गैरसमजातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं 2 फॉर्म भरले होते, भारतीय जनता पार्टीनं फॉर्म भरले होते. आता आमच्यासमोर फक्त तिथं UBT आहे, तिथं आमचा विजय निश्चित झालेला आहे. त्याच्यामुळे इथं देखील विजय निश्चित करण्यासाठी नक्की चांगल्या पद्धतीचा मार्ग आम्हाला सापडेल आणि आम्ही याच्यातनं पुढे जाऊ. आपण 2-3 दिवसांपासून गिरीश महाजनांचं नाव घेत आहे. काल सुद्धा गिरीश महाजनांनी प्रयत्न केले, परवा प्रयत्न केले, तरी देखील गोकुळ गीतेंनी आपली उमेदवारी अर्ज मागितला. आज घेतील हे कशावर वाटतं? नाही, बघा मी काय सांगितलं की मी प्रचंड आशावादी आहे. मी असं कुठं चॅलेंज केलेलंच नाही की मी आल्यामुळं कोणाचा तरी फॉर्म मागं आता घेतला जाईल, मी त्यांच्यावर दबाव आणेन. शेवटी गिरीश भाऊ देखील विनंती करतायत, मी देखील विनंती करतोय. आणि गिरीश भाऊंचं वारंवार नाव का घेतलं तर आपल्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे की जे दोन्ही गणेश गीते किंवा गोकुळ गीते जे आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही महाजन साहेबांचं ऐकतो आणि ह्याच्यामध्ये असं सांगून काय कुठच्याही पद्धतीनं गिरीश महाजन साहेबांचं खच्चीकरण करायचं नाही किंवा त्यांना बोलून काही त्यांनी माझं खच्चीकरण त्यांना करायचं नाही. आम्ही महायुतीतले दोन्ही मंत्री आहोत आणि माझ्यापेक्षा तर गिरीश भाऊ सिनियर आहेत. त्याच्यामुळे गिरीश भाऊंचं वारंवार नाव कुठच्याही राजकीय पद्धतीनं मी घेत नाही. तर ह्याच्यातनं सुवर्णमध्य निघावा आणि महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकानं निवडून यावा, यासाठीच ही भूमिका आहे.
नाही, आता असाच प्रयत्न असेल ना. आता तर फॉर्म काय मागं जाणार नाही. आता त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा आमच्या उमेदवाराला, अशीच आमची भूमिका असणार आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल हा विश्वास मी मगासपासून आपल्याला सांगितलं. आपण विनंती केली असं म्हणता, सन्मानपूर्वक त्यांच्याशी बोलतोय, परंतु नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराड जे आहेत त्यांनी त्यांच्या बाबापर्यंत विषय नेला होता, ते त्यांना कुठेतरी हट झाले म्हणून त्यांची. हे बघा, मला याच्यातली पार्श्वभूमी माहिती नाही, परंतु हे बघितल्यानंतर आत्ताच मी कुणाल दराडेंशी देखील, म्हणजे जे मला यायला उशीर झाला, मी आमच्याच लोकांशी काही बोलत होतो, त्यांनी काल देखील खुलासा केलेला आहे. शेवटी ते देखील वेल क्वालिफाईड आहेत आणि कुणालनं अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं नाही असं कुणालचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये अनावधाना जर त्यांचा गैरसमज झाला असेल तर त्याच्याबद्दल देखील कुणालजी दिलगिरी व्यक्त करतील ना. पण आज मी ज्यावेळी त्यांना विचारलं ते मला म्हणलं की साहेब मी असं काही केलेलं नाही, मी बोललेलो देखील नाही, हे काहीतरी गैरसमजातनं झालेलं आहे आणि अशा पद्धतीचा गैरसमज गोकुळजींनी करून घेऊ नका हे देखील मी त्यांना फोनवरनं सांगितलं आहे. त्याच्यामुळं कुणालनं काल काहीतरी खुलासा केलेला आहे आणि याच्या बाबतीमध्ये कुठेही मी असं वक्तव्य केलेलं नाही. कारण शेवटी बघा, त्यांच्या घरामध्ये देखील 2-2 आमदार आहेत, राजकीय वारसा त्यांना देखील आहे, ते देखील एका पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळं त्यांना देखील माहिती आहे की राजकारणामध्ये कशा पद्धतीनं वागलं पाहिजे. आणि अनावधानानं काय झालं असेल तर मी स्वतः कुणाला त्यांच्यासमोर घेऊन जाईन असं काही नाही. परंतु आज मी जी चर्चा केली त्यांच्याबरोबर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या गैरसमजातनं काही लोकांनी चित्र निर्माण केलं आहे आणि त्या चित्रातनं निर्माण केलेलं चित्र आहे आणि त्याचा गैरसमज गोकुळजींचा झाला आहे. आणि कुणी चित्र निर्माण केलं आहे, कशा पद्धतीनं केलं आहे हे थोडंफार आता मी पण 25 वर्ष राजकारणात असल्यामुळे मला कळतं आहे. त्याच्यामध्ये गिरीश भाऊंना ओढण्याचा कोण लोक प्रयत्न करतात, काही लोकांना गणेश गीते साहेबांना त्याच्यात नाहक ओढायचं आहे, गोकुळजींना गैरसमज करून द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या आहेत, राजकारणात हे होत राहतं. परंतु अनावधानानं तसा काही जर गैरसमज झाला असेल तर गोकुळजींच्या समोर मी स्वतः कुणाला घेऊन जाईल. नाही, आता मी काय म्हटलं की मी स्वतः मंत्री आहे, म्हणजे नरेंद्र दराडे साहेबांपेक्षा पक्षातले अधिकार साहेबांनी मला जास्त दिलेले असल्यामुळं मी नाशिकमध्ये आहे. मी प्रसादजींना देखील म्हटलं की तुमची इच्छा असेल तर मी मालेगावला तुम्हाला भेटायला येतो. हे बघा, हे मित्रपक्षामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एकामेकाच्या घरामध्ये जायला काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही. आता हा विरोधकांकडे मी जाण्याचा प्रश्न असता किंवा नरेंद्र दराडांनी जायचा प्रश्न असता तर आम्ही विचार केला असता. कारण राजकारणामध्ये जरी समोरच्या पक्षाबरोबर संबंध असले तरी त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये ठेवू नयेत असे समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून मला जरी जावं लागलं गोकुळजींच्या घरी, मला जरी गणेशजींकडे जावं लागलं, मला जरी प्रसादजींकडे जावं लागलं तरी मला त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही. आपल्याच कुटुंबातल्या माणसाचा जर गैरसमज झाला असेल तर आपणच तो दूर केला पाहिजे. ते कोणाबद्दल बोलले मला खरंच काय माहिती नाही. परंतु मी शिंदेसाहेबांचा थोडा स्वतः ते मुख्य नेते झाल्यानंतरचा इतिहास सांगतो की खासदारकीच्या निवडणुकीला आम्ही हेमंत पाटील साहेबांना खासदारकीचं तिकीट देऊ शकलो नाही, भावना गवळींना आम्ही देऊ शकलो नाही, कृपाल तुमाणेंना आम्ही देऊ शकलो नाही. हे कमिटमेंटप्रमाणे तिन्ही विधान परिषदेचे आमदार झाले. त्याच्यानंतर नीलमताई गोरे उपसभापती होत्या, त्यांना देखील साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही जर आमच्यासोबत काम केलं तुम्हाला आम्ही परत विधान परिषदेमध्ये रिपीट करतो, त्यांना देखील केलं. त्याच्यानंतर बच्चूभाऊ कडूंसारखा एक कार्यकर्ता जो आमच्याबरोबर गुवाहाटीला होता, सगळं कष्ट त्याने सहन केले, त्याला देखील साहेबांनी विधान परिषद दिली. आणि इथलं उदाहरण आहे, कोणाला मानो कोण न मानो कोण काय त्याच्याबद्दल बोलो, परंतु ज्यावेळी नरेंद्र दराडे शिवसेनेमध्ये आले तरी साहेबांनी त्यांना कमिटमेंट दिली होती की बाबा मी तुम्हाला विधान परिषदेचं परत तिकीट देतो. त्याच्यावरनं साहेब ढळले नाहीत. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांचा जर मुख्य नेते झाल्यानंतरचा जर आपण प्रवास बघितला किंवा पूर्वीचा नगरविकास मंत्री असतानाचा देखील प्रवास बघितला तर सर्वसामान्य माणसाला दिलेला शब्द ते पाळतात. आणि त्या बाबतीत जर गोकुळजींची किंवा गणेशजींची तशी इच्छा असेल मी साहेबांबरोबर त्यांचं बोलणं करून देईन. गणेश गीतेसाहेब स्वतः शिंदेसाहेबांना परवा रात्री भेटलेले आहेत गिरीश भाऊ महाजन साहेबांबरोबर, हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शब्द दिला म्हणून केवळ उमेदवारी दिली, परंतु नरेंद्र दराडे यांच्याविषयी तुमच्या पक्षातच नाराजी आहे. गणेश गीतेंना शिवसेनेकडून उमेदवारी द्यावी यासाठी तुमच्या पक्षातल्या काही लोकांनी प्रयत्न केले. नाही, मला ह्याच्यातली काही कल्पना नाही. शेवटी बघा 17 ठिकाणी भाजपाने जे उमेदवार दिलेले आहेत ते सगळेच काय पसंतीचे दिले तशातला भाग नाही. आता आपण सातारा सांगलीचा जर विचार केला तर तिथं नाव वेगळं चालत होतं, वेगळ्याला तिकीट मिळालं, हे होतच राहतं राजकारणामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मतदारांनी नाराज व्हावं. शेवटी नेत्याचा शब्द हा सर्वमान्य असला पाहिजे
तो आदेश मानला गेला पाहिजे आणि ह्याच्यातनंच पुढचं आम्हाला कळतं ना. मुद्दा असा आहे की मला एखादी गोष्ट जर साहेबांनी सांगितली आणि मी जर ती ऐकली नाही तर ठीक आहे, आज हे तात्पुरत्या स्वरूपाचं होऊन जाईल, पण साहेबांना कळेल ना की मी किती निष्ठावान आहे, मी किती साहेबांना मानतो, मी किती शिवसेनेला मानतो. त्याच्यामुळे शिवसेना हा शिस्तप्रिय पक्ष आहे, आदेशावर चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे साहेबांनी दिलेले आदेश हे प्रत्येक मतदाराला मान्य करावे लागतात. दराडे माझ्या घरी एकदाही आले नाही मला समजावण्यासाठी. गणेशजीमुळे कुठलेही दराडे आले नाही, किशोर दराडे आले नाही, कुणाला कोणी आले नाही. त्यांना एवढा इगो आहे, ते म्हणतात होऊन जाईल आमचे सगळं होतं. नाही. त्या पद्धतीने बाप काढतात. ऐका मी सांगतो, बाप काढलेला नाही, पुन्हा एकदा सांगतो. मला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी नाशिकची निवडणूक बघितल्यानंतर थेट लोकसभेतले दिवस आठवले. नाही थेट म्हणजे संविधान बदलणार आहे. त्याच्यानंतर जर NDAचं सरकार आलं तर मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागणार आहे. म्हणजे एखादा फेक नरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट देशाच्या पातळीवर होतो हे मला नाशिकमध्ये आता 2 दिवसात कळायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं हा फेक नरेटिव्ह आहे. आणि तरी मी सांगितलं की कुणालकडनं अशा पद्धतीचं अनावधानानं काय झालं असेल, झालेलं नाही तर मी कुणालला स्वतः गोकुळजींच्या समोर नेऊन बसवायला तयार. माने यांनी असं म्हटलं की तुम्ही जे प्रयत्न करताय आता विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तर उपमुख्यमंत्री होण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे म्हणून हे प्रयत्न करू लागले असं कोण म्हणाले? माने कोण आहे? ते तुमच्या मतदारसंघातले माजी आमदार. नाही बाळमानेंचा प्रश्न साहेब तुम्ही मला प्रश्न विचारता. बाळमानेंना मी 5 वेळा पाडले हो. आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो की मच्छीमार सोसायटीच्या 16 मतामध्ये त्यांना मी पाडले. त्याच्यामुळे बाळमानेने माझ्यावर एखादी टीका करावी आणि मी त्यांच्यावर बोलावं म्हणजे मी त्यांना राष्ट्रीय नेता बनवल्यासारखं आहे. त्यामुळे कालची त्यांची तुम्ही भूमिका बघितली ना, सर्व म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये असताना देखील हे रत्नागिरीमध्ये होते, माझ्यापेक्षा ह्यांना चांगली माहिती आहे. त्यांच्या भूमिकेवर बोलून मला काही त्यांना फार मोठं करायचं नाही. त्याच्यावर जर त्यांचे नेते बोलले असते पूर्वीच्या पक्षातले तरी बोललो असतो. गिरीश महाजन टीका केली त्यांच्यावर. एकी बाजूला नितीश राणे त्यांच्या मागासाठी प्रयत्न करतात, परंतु नारायण राणेंनी पण टीका केली. काय बोलले राणेसाहेब? स्वराच्या उलट्या बोंब आहेत वगैरे वगैरे. अजून काय पाहिजे? राणेसाहेबांनी जर एखाद्या व्यक्तीवर आपलं मत प्रदर्शन केलेलं आहे तर ते आमचे खासदार साहेब आहेत, कोकणचे नेते आहेत, कोकणातले मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना कोकणाच्या कानाकोपऱ्याचा अभ्यास जसा आहे तसा प्रत्येक माणसाचा अभ्यास आहे. त्याच्यामुळे आता राणेसाहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केल्यानंतर मी कशाला बोलायचं? गिरीश महाजन नाशिकमध्ये आहेत, तुम्ही आहात. आता या सगळ्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक वगैरे होणार आहे? गिरीश महाजन साहेबांचे बहुतेक कार्यक्रम आत्ताच संपलेले आहेत. तुमची देखील पत्रकार परिषद झाली. त्याच्यामुळं त्यांनी मला असं सांगितलं की ते आता गणेश गीते यांच्याबरोबर सगळी चर्चा करणार आहेत. आपण सकारात्मक राहू. तुम्हाला थोडा संध्याकाळपर्यंत त्रास होईल परंतु काहीतरी सकारात्मक निर्णय होईल. संजय राऊतांचं असं म्हणणं आहे जर महायुतीकडे बहुमत आहे तर मग बिनविरोध निवडणुका कशासाठी करतात आणि यामध्ये जवळपास 150 कोटी रुपयांची उलाढाल झाली काल एका दिवसामध्ये. एक लक्षात घ्या, मी कोकणाचं उदाहरण तुम्हाला देतो. कोकणाचा कुठच्या उमेदवारानं मागं घेतला फॉर्म? मला संजय राऊत साहेबांना एक विनंती करायची आहे की त्यांनी देखील एक विचार केला पाहिजे की फक्त आणि फक्त उदय सामंतला राजकीय अडचणीत आणण्यासाठी एक माणूस त्यांनी घेतला, त्याला विधानसभेचं तिकीट दिलं. विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर जे काय व्हायचं ते झालं. आता त्याला विधान परिषदेचं तिकीट दिलं, त्याने आयत्या वेळी मागं घेतलं. मग कुणी UBTनं मागं घेतला आहे, UBTच्या उमेदवारानं मागं घेतला आहे. मग UBTचा उमेदवार जो आहे तो पश्चाताप न होणारा द्या ना. जे आम्हाला सल्ले दिले जातात की आम्हाला पश्चाताप दिल्यामुळं आता मातोश्रीवर हे बघा यांना पश्चाताप झाले म्हणून हे मागं आले ना. त्याच्यामुळं स्वतःचे निष्ठावान शिवसैनिक जे UBTचे आहेत त्यांना विश्वास असा द्या की आम्ही जे काय तुम्हाला ताकद देऊ, आम्ही तुम्हाला निवडून आणू. ज्यांच्याकडे संख्याबळ नाही अशा व्यक्तींना निवडणुकीची संधी जर दिली तर असेच घाबरून मागं जातात. आता त्याच्यामध्ये विनायक राऊत साहेबांची देखील मी काल काहीतरी स्टेटमेंट ऐकली की आता हे जे तुम्ही जी नावं घेत आहेत ते आमच्या नावानं बोंब मारायचे, 50 ओके काहीतरी एकदम ओके. आता काय ओके? एका रात्रीमध्ये फॉर्म विधान परिषदेचा मागे जातो. मग किती खोके ओके आता UBTच्याच लोकांनी सांगावं. त्याच्यामुळं दुसऱ्याला बदनाम करून स्वतःची पार्टी मोठी होत नसते. त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांसारखं रस्त्यावर उतरून संघटना वाढवावी लागते. हा गंभीर तुम्ही जो आपण सवाल करतायत UBTच्या लोकांना. विनायक राऊत साहेब बोलले आहेत, मी नाही बोललो. विनायक राऊत साहेबांची स्टेटमेंट अशी आहे की काहीतरी खोक्याचा व्यवहार झाल्यामुळं, सेटिंग झाल्यामुळं हे उमेदवारी त्यांनी मागे घेतलेली आहे आणि हा त्यांचा पूर्वीपासूनचा प्रवास तसाच आहे असं त्यांचं मत आहे, माझं मत नाही. बरं मी त्यांचा विषय तरी काढला होता का? तुम्ही मला प्रश्न विचारलात, मी त्यांना म्हटलं राष्ट्रीय नेता बनवायचं नाही. पण संजय राऊत साहेब ज्यावेळी असं म्हणाले की आम्ही घोडाबाजार करतोय, घोडाबाजार करतो तुमची लोक का मागं जात आहेत?
जसं संजय राऊत साहेबांनी एवढ्या सगळ्या अडचणीच्या फेजमध्ये जाऊन देखील आज UBT भक्कमपणे ते बोलत आहेत की नाही, आज ते बोलत आहेत म्हणून UBTचं अस्तित्व आहे. मी तर त्यांचं ॲप्रिशिएट करतो की संजय राऊत साहेब रोज सकाळी UBTची बाजू मांडतात म्हणून या महाराष्ट्रामध्ये UBTचं अस्तित्व दिसतंय. मग असे कार्यकर्ते का ते निर्माण करू शकले नाहीत, त्यांचे नेते का निर्माण करू शकले नाहीत, हे उद्या पत्रकार परिषद त्यांनी सांगावं. 3 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण नाशिकमध्ये असं म्हणत होतात की संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमुळे संख्या हळूहळू कमी होती. आज तुम्ही त्यांचं मग त्या नाही मी आता मला इथं थोडं कळेन असं झालेलं आहे की तुम्ही संजय राऊत साहेबांबद्दल आताच्या सिच्युएशनवर मला प्रश्न जो विचारला की आम्ही काहीतरी घोडाबाजार करतोय म्हणून UBTचे लोक मागं घेत आहेत, त्याच्यावर मी असं बोललो की UBTची लोक मागं घेत आहेत, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे UBTच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मग तिकीट द्यायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीनं अनेक अडचणीमधनं आजारपणातनं जाऊन आज UBTची भूमिका संजय राऊत साहेब मांडत आहेत, त्याच्यामुळंच UBTचं अस्तित्व आहे. ह्याच्यामध्ये मी त्यांचं कुठं कौतुक केलं, ते बोलत आहेत म्हणून UBTचं आहेच ना. मग ते जे ॲप्रिशिएट जे आहे ते केलं पाहिजे. ते जर पत्रकार परिषद त्यांनी घेतलीच नाही तर तुम्ही मला सांगा की UBTचं अस्तित्व काय, म्हणजे आहे ते आहे. आणि पत्रकार परिषदेनंतर पक्ष वाढतोय की कमी होतोय हा वेगळा मुद्दा राहिला. आता गोकुळ गिरीशी संवाद हे साधलेला असं आपण बोला, नेमकं काय म्हणाले ते, म्हणजे पॉझिटिव्ह आहे की नाही, मी त्यांना माझी भूमिका सांगितली. शिवसेनेच्या वतीनं त्यांना मी विनंती केली. आता बघू ना, आपले गिरीश महाजन साहेब देखील त्यांच्याशी बोलत आहेत, मी देखील त्यांच्याशी बोलणार आहे. आपण सगळ्यांनी मी 2 दिवस असं मला जाणवतोय तुम्ही सगळे आमचे हितचिंतक आहात, तर तसंच तुम्ही वाट बघा, चांगला निर्णय होईल. साहेब, आपण जळगावच्या बाबत काय निर्णय अपेक्षित आहे? रेश्मा काळे जे आहेत आपल्या बंडखोर आहेत त्यांचं म्हणणं नाही, जळगाव आणि नाशिकचा फक्त आपण जो उल्लेख करतोय ना त्याच्यामध्ये तुम्ही बघा, तुम्ही अगदी चंद्रपूरपासून गडचिरोलीपासून जर विचार केला तर सगळ्याकडच्या बंडखोऱ्या मागं घेतलेल्या आहेत, बरोबर आहे. इवन काल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकारानं शेवटचा जो फॉर्म होता NCPच्या पुण्याच्या बाबतीतला, तो माझ्या माहितीप्रमाणे 2:58 माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मागे घ्यायला लावला. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा आदेश हा सर्वमान्य आहे. सगळी मतं शिवसेनेची इंटॅक्ट आहेत. महायुतीलाच त्याचं मतदान होईल अशा पद्धतीची भूमिका आमची राहणार आहे. आणि त्याच्यावर इकडचं असं झालं की तिकडचं तसं, हा आमच्यातली ही चर्चा आहे, ती आम्ही संध्याकाळपर्यंत चर्चा संपवू आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत एक अतिशय चांगला सगळ्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषदेमधून बाईट देऊ. अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट 2 दिवसापासून जरा एकमेकांच्या विरोधात बोलत होते. आज एकाच गाडीमधून प्रवास केला. विरोधात बोलले तरी अडचण आहे, गाडीमध्ये बसले तरी अडचण आहे. म्हणजे त्यांची किती अडचण असेल बघा. मग ते विरोधात ज्यावेळी एकामेकाच्या बोलतात त्यावेळी ती ब्रेकिंग असते. आज स्वतः एकामेकाच्या गाडीत बसलेत तरी ती ब्रेकिंग आहे. त्यामुळे चांगलं आहे ना, आपल्याला काहीतरी ते देत आहेत याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. 100% चांगले संकेत आहेत. आणि म्हणून आपण ज्यावेळी काही गोष्टी अशा अज्युम करतो की आता कायमस्वरूपी संजय शिरसाट साहेबांचा आणि अब्दुल सत्तार साहेबांचा वाद आता तुम्हाला कायमस्वरूपी बघायला मिळणार, हे सुखद धक्के असतात. आम्हाला माहिती असतं पण तुमच्यासाठी सुखद धक्के असतात. पण बघा, कालपर्यंत ते विरोधात होते म्हणून ब्रेकिंग होती, आज ते संजय शिरसाटांच्या गाडीत एकत्र बसले म्हणून ब्रेकिंग झाली. मध्येच दानवे साहेबांची पण गळाभेट घेतली. कोणाची? दानवे साहेबांनी आज घेतली का? त्या दिवशी रस्त्यात समृद्धी महामार्गावर नाही, सुखद धक्के म्हणण्यापेक्षा मला म्हणजे राजकारणातलं एक माहिती आहे की राजकारणामधला विरोधक हा निवडणुकीपुरता असावा. आणि हे बंधन मी देखील पाळलेलं आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शिंदेसाहेबांनी देखील पाळलेलं आहे. याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. ही गळाभेट झाली तर आपला हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आहे, वंदनीय बाळासाहेबांचा वारसा आहे, हे आपण मानलं पाहिजे. संजय राऊत साहेब जेव्हा आजारपणामध्ये होते त्यावेळी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचे बंधू सुनील भाऊंना फोन करून लवकरात लवकर संजय राऊत साहेब बरे झाले पाहिजेत अशा पद्धतीची प्रार्थना केली होती. त्याच्यामुळे राजकारणाचे हेवे दावे आणि वैयक्तिक आपलं आयुष्य हे वेगळं असलं पाहिजे. परंतु काही लोकांना हे पटत नाही. काही लोकांना असं वाटतं की आम्ही जे काही 3.5-4 वर्षापूर्वी गुवाहाटीला गेलो आहे म्हणजे भारत पाकिस्तानच लढाई आहे, ते त्याच मूडमध्ये असतात. सकाळी उठल्यापासून एकनाथ शिंदे, रात्री झोपेपर्यंत एकनाथ शिंदे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल मुघलांच्या काळामध्ये मुघल कुठे जरी गेले तरी संताजी धनाजी दिसायचे, तसे एकनाथ शिंदेसाहेब सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काही लोकांना दिसतात. ही राजकारणाचा काही संस्कार किंवा परंपरा नाही. जर गळाभेट दानवेंची झाली असेल तर हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा संस्कार आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.